समाचार अब तक, सत्य का साहस। राज्य मंत्री आशीष जायसवाल ने कहा कि सरकार किसानों के साथ मजबूती से खड़ी है और किसानों से किए गए हर वादों को पूरा किया जा रहा है। नागपुर में विधानसभा के पहले दिन वे मीडिया से बात कर रहे थे। जायसवाल ने आरोप लगाया कि महाविकास आघाड़ी ने सिर्फ मंत्री पद लूटे, जबकि महायुति सरकार काम करने वाली सरकार है। उन्होंने कहा कि विपक्ष सिर्फ पद की लालसा में फंसा है और जनता के मुद्दों से उसका कोई लेना देना नहीं। उन्होंने यह भी कहा कि महाविकास आघाड़ी का नैतिकता से दूर दूर तक कोई संबंध नहीं है और भास्कर जाधव कौन है यह भी सब जानते हैं। जायसवाल ने स्पष्ट किया कि सरकार सभी बकाया देयकों का भुगतान जल्द करेगी। महाविकास आघाडीमध्ये कुठलीही नीतिमत्ता राहिलेली नाहीये। एका बाजूने पूर्वी ते शिवसेनेचा पूर्ण आयुष्यभर विरोध करत राहिले की शिवसेना ही हिंदुत्ववादी पक्ष आहे, काँग्रेस सेक्युलर पक्ष आहे, आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही। मग भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी झाली, जी की कोणीही एक्सेप्ट करू शकत नव्हतं, कोणालाही ते मान्य नव्हतं आणि कोणी विश्वास करू शकत नव्हतं। तशा पद्धतीची युती झाली। आता मनसेने ज्या पद्धतीने हल्ले केले होते त्यामुळे मनसेशी दुरावा ते ठेवत होते। सत्तेसाठी कुठल्याही पद्धतीची युती आणि आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि उबाटा हे करू शकतात आणि त्यांनी काही केलं याच्यात आश्चर्य मानायला नको। आता भास्कर जाधव पूर्वी कशा पद्धतीने काय काय चर्चा झाली होती ते मला सांगायचं नाहीये, परंतु भास्कर जाधवनी आपल्या मनातली खतखत ही अनेकदा बोलून दाखवलेली आहे। जे पोटात आहे ते होटात अनेकदा आलेला आहे, तो लवकरच अजून येणार आहे। ज्या दिवशी आता गटनेता देखील ते भास्कर जाधवला करू शकले नाही, यापेक्षा भास्कर जाधवांचा मोठा अवमान होऊ शकत नाही। मला असं वाटतं की भास्कर जाधव सारख्या ज्येष्ठ अनुभवी माणसाला डावलणं हे कुठल्याही दृष्टीने योग्य नाही। बघा, आता जी पुरवणी मागणी आज जे सादर करण्यात आली त्याचं जर आपण अवलोकन केलं तर सर्वांचे देयके देण्याची पुरवणी मागणी आलेली आहे। ते मंजूर होताच सर्व थकबाकी देण्यात